नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल। तर आजच्या भागामध्ये फायनली अर्जुन आणि सायली प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकणार आहेत। तसेच आता सायली अशी काही बातमी सगळ्यांना देणार आहे ज्याच्यामुळे सगळे घरातले खुश होऊन सायली आणि अर्जुनला एक्सेप्ट करणार आहेत। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तर आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेटला। तर मित्रांनो, आता आपण असं पाहतो की देवाचे थँक्स म्हणत असते की बरं झालं आईंनी मला जास्त काही प्रश्न विचारले नाही, कारण त्यांच्याशी खोटं बोलता तर मला आलं नसतं आणि खरंही मी त्यांना सांगू शकत नाही। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघंही त्या कॅफेपर्यंत पोहोचलेले असतात। अर्जुन सायलीला सांगत असतो की तुम्ही बाकी कोणत्याही गोष्टींचा आता फालतू विचार करू नका, मम्माने काय सांगितलं काय बोलली सगळं विसरा, आता फक्त लक्षात इतकंच ठेवा की आपण कॅफेच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला प्रियाबद्दल आणि साक्षीबद्दल काही ना काहीतरी क्लू शोधून काढायचंच आहे। आता आतमध्ये आल्यावर अर्जुन बघतो तर आतमध्ये बरेच मुलं मुली त्याचबरोबर बरेच लोक बसलेले असतात। आता तो विचार करतो की इथे टाइमपास न करता आपण सरळ कॅफेच्या मॅनेजरला गाठावं आणि जे काही विचारायचं आहे ते त्यालाच विचारून घ्यावं। आता अर्जुन हा रिसेप्शनिस्ट जवळ येतो आणि मला कॅफेच्या मॅनेजरला भेटायचं आहे असं सांगतो, पण आता ती मुलगी त्याला सांगते की सर, आमच्याकडून जर काही चूक झाली असेल, सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला सांगा। त्यावर अर्जुन सांगतो तसं काहीच नाही आहे, मला तुमच्या मॅनेजरला एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायचं आहे, प्लीज तुम्ही त्यांना बोलवा। त्यानंतर आता तो मॅनेजर त्या ठिकाणी आलेला असतो, तर अर्जुन हा स्वतःची ओळख सर्वात अगोदर त्याला सांगत असतो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार। त्यावर तो म्हणत असतो की सर, अहो तुम्हाला कोण नाही ओळखत, पनवेलमधले सगळ्यात बेस्ट लॉयर आहात तुम्ही। त्यावर अर्जुन म्हणत असतो थँक्यू व्हेरी मच, बरं मला तुमची एक मदत हवी होती, मला तुमच्या इथलं फुटेज बघता येईल का? त्यावर आता ते त्याला विचारत असतात फुटेज कशासाठी? त्यावर अर्जुन सांगत असतो की माझ्या एका केसमधला एक सस्पेक्ट आहे जो तुमच्या कॅफेमध्ये पूर्वी नेहमी यायचा, त्याच्या काही ओळखीच्या लोकांना भेटण्याकरता, आणि मला त्याचे पुरावे म्हणूनच तो CCTV चेक करायचा आहे, म्हणजे मला त्यातलं फुटेज काढून घेता येईल। त्याबरोबर आता लगेचच तो मॅनेजर अर्जुनला फुटेज द्यायला तयार होतो आणि मग आता अर्जुन ते फुटेज व्यवस्थित बघतो। आता पहिल्या या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर अर्जुनला प्रिया साक्षीला भेटलेली सापडतच नाही, कारण आता साक्षी जेलमध्ये आहे। मग ही गोष्ट सायली अर्जुनच्या लक्षात आणून देते की आता या दिवसातले फुटेज तर आपण बघायला नको, आम्ही आश्रमात राहायचो त्यानंतरपासून ह्या 4-5 महिन्यातले फुटेज पाहूया। त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, आणि मग लगेचच तो ते 4-5 महिन्यातले फुटेज मागवून घेतो। आता त्या फुटेजमध्ये त्या दोघांना दिसत असतं की बऱ्याच वेळेस प्रिया ही त्या कॅफेमध्ये साक्षीला आणि फक्त साक्षीलाच भेटायला आलेली असते, आणि बरं तर त्या दोघीजणी कसल्या तरी गंभीर विषयावरती चर्चा करतायत असे त्यांचे चेहरेसुद्धा त्या फुटेजमध्ये दिसत असतात। आता अर्जुन आणि सायली त्या कॅफेच्या मॅनेजरला रिक्वेस्ट करतात की तुम्ही हे फुटेज आम्हाला द्या, पण त्याच्यावरती ते सांगतात की आम्ही असं फुटेज कोणालाही नाही देऊ शकत। त्यावर अर्जुन हा त्यांना सांगत असतो की महत्त्वाचं आहे म्हणूनच तुमच्याकडून फुटेज घेतो आणि याचा काही मिसयूज होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। आणि त्यानंतर आता त्या मॅनेजरकडून अर्जुनने आणि सायलीने ते फुटेज तर मिळवलेलं असतं, आणि मग आता कोर्टामध्ये ते दोघंही हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की साक्षी आणि प्रिया ह्या दोघीही एकमेकीला पहिल्यापासून ओळखायच्या, यांची खूप चांगली मैत्री होती आणि या नेहमी वरचेवर एकमेकीला भेटायच्या, त्यामुळे या दोघींनी मिळून प्लॅनिंग करूनच त्या विलासचा खून केला आणि या सगळ्या गोष्टींचा आळ अगदी व्यवस्थितपणे मधुभाऊंवरती घातला। आता हे सगळं ज्यावेळेस तो कोर्टात सिद्ध करत असतो त्यावेळेस प्रिया नाटक करत असते की अर्जुन प्लीज, जो काही घरचा राग आहे तो घरीच काढ, उगाचच्या उगाच तू काहीही बडबड करू नकोस, अरे प्लीज उगाच मला अडकवू नकोस। पण आता मात्र अर्जुनने जो पॉईंट मांडलेला असतो तो जजनासुद्धा पटलेला असतो, आणि त्यानंतर आता प्रिया, साक्षी, महिपत तिघांनाही अटक झालेली असते। तर आता इकडे हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो की फायनली हे सगळं अर्जुनने करून दाखवलंच। आणि मग आता घरातले सगळेच जण अर्जुन आणि सायलीवरती खूप चिडलेले असतात। ते म्हणत असतात की एवढं करून अर्जुन तुझं पोट भरलं नाही, 2 वेळा तू तिला लग्न मंडपात सोडून दिलीस तरी त्या मुलीने तुला माफ केलं, मोठ्या मनाने आपल्या घरची सून झाली, अश्विन बरोबर तुझ्या धाकट्या भावाबरोबर लग्न केलं, तरी तू या मुलीच्या नादी लागून त्याच मुलीला खोटं ठरवलंस, जेलमध्ये घालवलंस,
कुठे फिरणार ही पापं. त्यावर आता सायली ही रडायला लागते. ती पूर्ण आजींना तसंच घरातल्या सगळ्यांनाच समजावून सांगत असते की मी तुम्हा सगळ्यांचंच कधी वाईट व्हावं असा स्वप्नातही विचार करणार नाही. प्रिया या घरची सून होण्याच्या मुळात लायकच नव्हती आणि म्हणूनच मी आणि अर्जुन सरांनी हे केलं आहे. आता तर पुराव्यानिशी हे सिद्धसुद्धा झालं की प्रिया ही त्या साक्षी शिखरेला आणि त्या महिपत शिखरेला मिळालेली होती. तरीसुद्धा तुम्ही आमच्यावरती विश्वास का नाही ठेवत आहात? प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, तुम्हाला कोणालाही त्रास व्हावा आमच्या मनातही नव्हतं. आणि अश्विन भाऊजी, अहो तुम्ही खूप चांगले आहात म्हणून तुम्ही त्या प्रियावरती विश्वास ठेवला. पण खरंच ती मुलगी एक नंबर विश्वासघातकी आहे. विश्वास ठेवण्याच्या लायक ती नाही आहे. आता अश्विन सायलीचं काहीच ऐकत नसतो. त्याचबरोबर कल्पना ही सायली आणि अर्जुनला म्हणत असते, बाद झाली तुमची नाटकं, गप्प बसा. उगाचच्या उगाच आणखीन काहीतरी बरळून आमच्या सगळ्यांच्या नजरेतून उतरू नका. आधीच जे केलेत ना प्रताप ते पुरेसे आहेत. तुम्हाला काय वाटलं रविराज भाऊजींनी आणि कल्पनानी तिच्याजवळ सगळे संबंध संपवले म्हणून तुम्ही वाटेल तसं तिच्याशी वागाल? असं अजिबात होणार नाही. मी माझ्या सुनेला सोडवून आणणारच. त्याबरोबर आता प्रताप आणि पूर्णाजीसुद्धा लगेचच तिच्या बाजूने बोलत म्हणतात की हो आम्ही तुझी साथ देऊ आणि आपण चांगल्यातला चांगला वकील करू आणि आपल्या तन्वीला लवकरात लवकर जेलमधून सोडवून बाहेर आणू. आता मात्र अर्जुन आणि सायली गप्प राहिलेले असतात. तर लगेचच पूर्णाजी ह्या म्हणत असतात की मला या मुलीचं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही आहे. काय वाटली होती ही आणि काय निघाली होती? आमच्या घराण्याचं वाटोळं करायचं हे तू मनात ठरवूनच आली आहेस का गं या घरात? आता मात्र सायली ही रडत असते. अर्जुन तिला म्हणतो, मिसेस सायली, मला वाटत नाही की इथे थांबण्यात आता काही अर्थ आहे. आपण आपल्या खोलीत जाऊया. कारण काय आहे ना, या सगळ्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधून घेतलेलीच आहे. जर अंधार एखाद्या ठिकाणी झाला असेल तर आपण तिथे दिवे लावून तरी उजेड करू शकतो. पण एखाद्याने डोळ्यावर पट्टीच व्यवस्थित गच्च बांधून घेतली असेल, कितीही प्रयत्न करून ती गाठ सोडवता येत नसेल ना, तर आपण गाठ सोडवण्याचा प्रयत्न करायचाच नाही. जेव्हा या लोकांना वाटेल तेव्हाच यांच्या डोळ्यावरची पट्टी सुटेल. कारण यांच्या मनात आता फक्त आणि फक्त प्रियाने स्वतःबद्दल चांगलंच पेरून ठेवलेलं आहे. आता सायली अर्जुनला सांगत असते, पण मग या सगळ्यात माझा काय दोष? घरातल्यांसाठी मी एवढं सगळं करूनही त्यांना माझं का पटत नाही आहे? त्यावर अर्जुन हा तिला समजावून सांगतो की काय आहे ना, आपण सगळ्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन लग्न केलं आहे. प्रियाला 2 वेळा मी लग्न मंडपात सोडून दिलं आहे. त्यामुळे घरातले सगळेजण सध्या आपल्यावरती नाराज आहेत. जरा थोडा काळ जाऊ द्यात, सगळ्यांच्या समोर प्रियाचं खरं रूप येऊ द्यात. मग बघा, घरातले सगळेजण तुमच्याशी नॉर्मल वागायला लागतील. फक्त तुम्ही जरा पेशन्स ठेवायला हवे. सगळं काही नॉर्मल होईल. त्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आता जरा स्वतःची काळजी घ्या. स्वतः जरा खा प्या, स्वतःवरती लक्ष द्या. त्यावर आता सायलीसुद्धा अर्जुनला हेच सांगत असते की तुम्हीसुद्धा खा प्या, स्वतःवरती लक्ष द्या. ह्या केसच्या कामामध्ये आपण आपल्याकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे. आता अर्जुन हा सायलीला सांगतो की जा आता, एवढं सगळं आपण जिंकलोय वगैरे, काहीतरी गोडाधोडाचं करा. त्यावर सायली ही मस्त खाली शिरा बनवण्यासाठी आलेली असते. आता ती शिरा बनवत असताना चुकून तिला गरगरायला लागतं. सायलीला गरगरत असतं तरी तिला वाटतं की थकल्यामुळे कदाचित मला असं होतंय. ती लक्ष देत नाही आणि अचानक तिला जास्त चक्कर यायला लागते. त्याबरोबर लगेचच विमल ही तिला आधार देते आणि आणून डायनिंग टेबलवरती बसवत म्हणते, तुम्ही बसा इथे, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. कदाचित तुम्हाला उन्हाचा जास्त त्रास झाला असेल आणि म्हणूनच तुम्हाला गरगरलं असेल. थांबा, मी थंड पाणी घेऊन येते. आता लगेचच विमल ही सायलीसाठी पाणी घेऊन येते. पण सायलीला जास्त त्रास होत असतो. मग लगेचच आता विमल ही पटापट घरातल्या सगळ्यांनाच तिथे बोलवून घेत असते. अर्जुन दादा, अश्विन दादा, घरातल्या सगळ्यांनाच लवकर खाली या असं ते हाका मारते. त्याबरोबर आता सगळेजण खाली आलेले असतात. तोपर्यंत सायलीने पाणी वगैरे प्यायला घेतलेलं असतं. पूर्णाजी खाली येऊन विचारत असतात, कशाला एवढ्या जोरजोरात हाक मारलेस विमल, काय झालं? त्याबरोबर लगेचच आता विमल ही सांगायला सुरुवात करते, बघा ना पूर्णाजी, अहो सायली वहिनींना किती गरगरतंय, त्यांना चक्कर येते भरपूर. म्हणजे मी त्यांना पाणी वगैरे दिलं, रिलॅक्स व्हायला सांगितलं, पण तरीसुद्धा त्यांना बरं नाही वाटत आहे. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, उन्हातून असं होतच असतं आणि सध्या सतत नुसते बाहेरच दौरे होते ना तुझे, त्यामुळे तुला त्रास झाला असेल. काही एवढं नाही आहे, साखरेचं मिठाचं पाणी पी, बरं वाटेल तुला. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन हा म्हणायला लागतो की बरं वाटतं ना तुम्हाला? तर सायली ही काहीच रिप्लाय देत नसते. आता अश्विन हा सायलीला तपासण्यासाठी पुढेच येत नाही, कारण सायलीनेच आता त्याच्या बायकोला म्हणजेच प्रियाला जेलमध्ये घालवलेलं असतं आणि या गोष्टीचा राग
अश्विनच्या मनामध्ये असतो। त्यानंतर आता अर्जुन हा लगेचच स्वतःहून म्हणतो, चला मिसेस सायली आपण दवाखान्यात जाऊन येऊ, काहीच गरज नाही आहे घरी थांबण्याची। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे दोघंही डॉक्टरकडे आलेले असतात। डॉक्टर ही सायलीचे व्यवस्थित सगळे चेकअप करून घेते आणि त्यांना सांगते की काही नाही, ही फक्त प्रेग्नंट आहे आणि त्यामुळे हिला हे सगळे त्रास झाले। प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं काही नॉर्मल आहे, 2-3 महिने हिला हे सगळे त्रास होतीलच। मी ज्या मेडिसिन्स लिहून देते त्या वेळेवर अप टू डेट टायमात घ्या आणि त्याच्या अगोदर वेळेवर पोटभर जेवत जा। खाण्याची इच्छा होत नाही अशा वेळे, पण तरीसुद्धा आपण बळजबरीने खायचं असतं। त्याचबरोबर तुला थोडा अशक्तपणाही आला आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास होतोय, पण जरा स्वतःची काळजी घे, 2-3 दिवसात तुला बरं वाटायला लागेल। आता हे सगळं ऐकून सायली आणि अर्जुन दोघंही घरी आलेले असतात। कल्पना ही लगेचच तिला विचारते की काय झालं होतं, एवढी चक्कर काय येत होती। त्यावर मात्र सायली आणि अर्जुन दोघंही घरातल्यांना सगळं खरं सांगून टाकतात। त्यानंतर आता सगळेजण खूप खुश होतात आणि मग आता अर्जुन आणि सायलीने प्रियाला जेलमध्ये पाठवलं ही गोष्ट सगळेच जण थोडी विसरतात आणि मग अर्जुन सायलीला एक्सेप्ट करतात। त्यानंतर आता पूर्णाजी ही कल्पनाला सांगत असते की हे बघ कल्पना, सायली जे काही वागली ते चुकीचं आहेच आणि त्यासाठी आपण तिला माफ नाहीच करू शकत, पण तरीसुद्धा आता आपण सायलीची काळजी घ्यायला हवी। त्यावर मात्र आता कल्पनासुद्धा तयार होते आणि मग सगळेच जण त्या दोघांना एक्सेप्ट करतात। आता सायली आणि अर्जुनच्या मनाध्यानातही नव्हतं त्या गोष्टी झालेल्या असतात। त्या दोघांना वाटलंच नव्हतं की घरातले सगळेच जण एवढ्या लवकर आपल्याला एक्सेप्ट करतील म्हणून, पण आता घरात सगळं काही हळूहळू नॉर्मल होतं हे बघून सायली आणि अर्जुनला सुद्धा बरं वाटतं। तर कल्पना हीच आता सायलीला सांगते की जा तू तुझ्या खोलीत रिलॅक्स हो, आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून घेऊन येते। त्याबरोबर सायली आणि अर्जुन दोघंही वरती रूममध्ये आलेले असतात। आता सायली ही अर्जुनला सांगत असते, मला हे सगळं स्वप्न पडतंय की काय असंच वाटतंय, म्हणजे घरात एवढं सगळं एवढ्या लवकर नॉर्मल होईल असं वाटलं नव्हतं। त्यावर अर्जुन म्हणत असतो, वाटलं नव्हतं तरीसुद्धा होतं आहे ना, मग ही गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे, फक्त आता तुम्ही तुमची काळजी घ्या, मग बघा सगळं अजून एकदम पटापट नॉर्मल व्हायला लागेल। त्यावर सायली म्हणत असते हो। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुढे काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल। तसंच आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत त्याचबरोबर मित्रपरिवारांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। धन्यवाद।